राज्यात पुन्हा उष्णतेची तीव्र लाट आली। कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार असल्याचं कळतंय। उत्तर मध्य महाराष्ट्राला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला। विदर्भ मराठवाड्यात पारा चढाच राहणार आहे। पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट आहे। महामुंबईकरही उकाडानं हैराण झालेत। पारा 40 जवळ पोहोचला। घराबाहेर पडताना काळजी घ्या। दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडणं शक्यतो टाळा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, पुढील काही दिवस महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। काय काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे? गेली 3 ते 4 दिवस उन्हाची तीव्रता आता वाढत चाललेली आहे। छत्रपती संभाजीनगरचं तापमान 43 अंशा पार गेलेलं आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान 40 ते 41 अंशांपर्यंत राहत होतं, मात्र 43 पार आणि आर्द्रता सुद्धा अगदी 15% आले। त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या काहिलीचा सामना करावा लागतोय। दुपारी रस्ते आता निर्मनुष्य पडायला सुरुवात झालेली आहे, तर बाजारपेठा सुद्धा ओस पडलेला आहे। खास करून ग्रामीण भागामध्ये जिथं आठवडी बाजार असते, हे आठवडी बाजार सुद्धा ओस पडले असल्याचं चित्र आहे। नागरिक सकाळी आणि संध्याकाळी बाहेर फक्त पडताय आणि त्यातही संध्याकाळी उशिरापर्यंत उष्मा जाणवत असल्याचं चित्र आहे। अजून काही दिवस उष्माघात अशाच पद्धतीने राहील, हे ऊन अशाच पद्धतीने राहील असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। खरं तर पुढच्या आठवड्यापासून छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र पावसाच्या आधी अशा पद्धतीनं तापमानात वाढ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करण्यात येते। त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं सुद्धा आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गरज नसेल तर बाहेर पडू नका आणि खास करून दुपारी बाहेर पडू नका। वृद्धांची आणि लहानग्याची उन्हाच्या तडाख्यापासून काळजी घ्या। भरपूर पाणी प्या अशा पद्धतीचा सल्ला देण्यात आलेला आहे, आवाहन करण्यात आलेलं आहे। पुढील 3 ते 4 दिवस उन्हाचा हा तडाखा अशाच पद्धतीनं कायम राहणार असल्याचं सांगण्यात येतंय। तर धन्यवाद विशाल, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास झी 24 तास सुद्धा प्रत्येक नागरिकाला हेच आवाहन करतंय, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा।